आता ना रात्रीच्या बरोबर 1:45 झालेले आणि आम्ही आता भरतोय बॅग. सकाळपासून बॅग भरायला काय वेळच भेटला नाही, कारण दुसरीच कामं एवढे सगळे माझे तर पाय गेले दिवसभर माहितीये का कामं करून. एवढा सगळा बोजा आम्हाला भरायचा आता त्या तिवडूशा बॅगेमध्ये. आणि ह्याच्यामध्ये सगळ्याचे कपडे तर थोडे थोडेच आहेत. दिसायला एवढे दिसायला लागलेत की कितीकच आम्ही किती काय 15-20 दिवसासाठी चाललोत काय गावाला, आणि चाललो तर फक्त 3 ते 4 दिवसासाठी फक्त. आणि त्याच्यासाठी एवढे सगळे कपडे हे तरी माझ्या आहेत, इथले ही मधले माहीचे आहेत आणि ती पलीकडचे ह्यांचे आहेत. ही तिघाचे कपडे ह्या बॅगेत बसवायचे आणि माहीचं स्वेटर इथे पण घेतलंय तिकडं, कारण गावाकडे थंडी आहे म्हणून. इथं मुळं आणि कोथिंबीर आहे जे की आम्ही गावाकडे घेऊन चालत. इथं तर काही यूज होणार नाहीये ना, आता खराब होऊन जाईल आम्ही येईपर्यंत, तोपर्यंत म्हणून आम्ही घेऊन चाललो गावाकडे. माही पण झोपली, तिला आता उठवायचं. किती वाजता निघायचं? तू उठशील तो सांगा ना किती वाजता तू उठशील तो. आता मी काय सांगू, 4 वाजता जाऊ. 4 वाजता ठीक आहे, झोपू का मग मी जाऊ? मी सांगितलं 4 वाजता उठायचं. आता तुझ्यावर डिपेंड करतं किती वाजता निघायचं. एवढी बॅग भरा मी झोप. माझ्या डोळ्यात झोप आहे केवढी, बघा तुम्ही केवढी झोप आहे माझ्या डोळ्यात. 4 वाजता उठायचं म्हणता म्हणता सकाळचे 6 कधी वाजले ते तर कळलंच नाही. अलार्मचा तर आवाजच ऐकू आला नाही. मग काय उठलो पटकन 6 वाजता आणि मग आंघोळ हे ते केल्या पटकन आणि निघालो लवकर घराच्या बाहेर. आणि बॅगा वगैरे तर काय रात्रीच भरून ठेवल्या होत्या आणि इथं आम्ही आणखी नाश्ता पण केलेला नव्हता. मग इथं नाश्ता करण्यासाठी थांबलो. चहा आणि बन मस्का काय म्हणते त्याला ते घेतलं आणि बन मस्का पाव माहीत नाही म्हणायला काय म्हणते ते, मग ते घेतलं. आणि मी हे पहिल्यांदाच खाल्ले होते ह्याच्या आधी कधीच नाही खाल्लेलं. मिस्टर सारखंच खाल्लेले असतात, त्याच्यामुळे म्हणले की चल तुला पण खाऊ घालतो. आणि इथं माहीला खावायला घालायली होती मी, पण तिनं काय खाल्लीच नाही. नको म्हणली मला एवढा सकाळ सकाळ, कारण तिचं असं म्हणणं होतं की जेव्हा मी बाहेर चला म्हणते ना तेव्हा मला कधीच घेऊन जात नाही ती. आणि आज झोपेतून उठले नाही तर बाहेर घेऊन आलेत. आणि मग इथं चहा ते प्यायल्याच्यानंतर घेतली होती इडली आणि मेदूवडा पण मी पहिल्यांदाच खाल्ले होते बरं. आजपर्यंत कधीच मी मेदूवडा पण खाल्ला नव्हता आणि ती बन मस्का पाव जे आहे ना ते पण खाल्लं नव्हतं. सकाळचे 8:30 झालेत. आम्हाला निघायचं होतं 4 वाजता आणि घरात तर आम्ही निघलो 8:30 वाजता. जाग चालेल लागली तर 3, 3:30, 3:15 सगळे अलार्म लावली होती आणि मिस्टर उठले होते तर उठवलं नाही. म्हणलं तुझं कसं आहे काय नाही. मिस्टर खरं सांगते मी एवढी सगळी अलार्म लावली होती, एक बी ऐकवाला नाही मला. तर मी बंद केले. मग बंद केलं तर उठवायचं ना. नको म्हणलं तू रात्री काय म्हणले तेच पहाटे उठणार 4 वाजता जाऊ 3 वाजता जाऊन पुढे अजून काय वाजता जाऊ. पण आता त्रास आपल्यालाच होईल, उशीर केवढा व्हायलाय. आता काय आता करणार मग 8:30 किती सकाळी बघू म्हणलं तुझं किती खरं ठरतंय. 9 वाजता तुला लई कॉन्फिडन्स होता ना स्वतःवर. काय माहिती जागच नाही आली. 9 वाजले तरी आणखीन आम्ही पुण्यातच आहोत, पुण्याच्या बाहेर सुद्धा निघालेले नाहीत. आणि लग्न आहे 1:30 वाजताच. आम्ही आता 1:30 वाजेपर्यंत पोहोचताल का लिंबा गणेशला? आम्हाला लिंबा गणेशला जायचंय लग्नाला. लिंबा गणेश महाजोसुंब्याच्या अलीकडे थोडं. आणि मग लग्न किती लावल्याच्या नंतर मग पुढं गावाकडे 1:30 वाजताचं लग्न पोहोचताल का आपण तिथपर्यंत? लग्न 2 वाजता लागेल. हो पण जाताल का आपण 2 वाजेपर्यंत? मग काय जावं लागेल आता काय चूक तुझी आम्हाला भोगावं लागेल ना. की माझी चूक आहे. मग कोणाची तुझी चूक आहे ना. माही इकडे खायली शेव आणि आम्ही पण आताच नाश्ता केलाय. इडली चहा आणि काय होतं की बटर बन बटर मग काय होतं आगे बन मास का म्हणते त्याला आम्ही कधी खात नव्हत ना, आम्हाला माहित. अच्छा हमको सिखा रिया है. मग काय आम्ही गरीब माणूस. मावड्या बघ कुठं आला आपण. पाणी रे बाबा, पाणी बघा, मावड्या पाणी कुठचा बघा बाबा. तिथं पाणी आहे. बघ मावड्या केवढं आहे बघ. मावड्या तला बघ रे. मावड्या बघितलंस का बाबा? बघितलंस का? पाणी कुठं आहे? पाणी कुठं आहे? पाणी बघा बाबा बघा. बघा. चमकायला ना म्हणून त्याला बघायला लागली ती. विचार करत असेल काय चमकायला लागली तिथे पाणी बाबा. बघू वा मौल्या बघ
बघ मग कसं कळती मम्मा. इथं ही जी पुढं कमाल आहे ना तिथं आम्ही गेल्या वेळेस थांबला होता. बरं मिस्टर इथं या झोपडीत एक लेकरं होतं वाटतं, कोणतरी होतं वाटतं. मिस्टर म्हणत होते तिकडे जायचं का आपण. बरोबर इथं थांबला होता, बरोबर इथं. इकडं काय ते पवनचक्क्या आहेत ना, जुन्या पवनचक्क्या आहेत इकडे. इकडे ही जुन्या पवनचक्क्या आहेत ना, तर ही बघत आम्ही थांबलो होतो. हे कॉलेज चालू झालं मिस्टर, गेल्या वेळेस नव्हतं चालू. टाकी घेतात आम्ही, टाकी. ठीक आहे माझं म्हणणं. ठीक आहे हा. आहेरामध्ये आम्ही देणार होतो टाकी, तर इथं टाकी घेतली. छान होती टाकी आणि जाडजोड पण होती. आणि मग लागलो आम्ही आमच्या प्रवासाला. आम्हाला आणखीन गेल्याच्या नंतर ना कपडे वगैरे पण चेंज करायचे होते. मला तयार व्हायचं होतं, माहीला तयार करायचं होतं. मिस्टरांनी तर काय गाडीतच कपडे बदलले होते. आणि इथं जाताना ना नगर रोडनी गेलास ना पवनचक्क्याच आहेत, इथून तिथून सगळ्या पवनचक्क्या आहेत. नंतर लग्नाच्या तिथं गेलो लिंबा गणेशमध्ये. इथं नवरी नवरदेवाची एंट्री झाली होती. मी आणि माही दोघीने पण कपडे चेंज केले होते, तयार झालो होतो. पण तिथं गेल्याच्या नंतर मला एकही फोटो काढायला भेटलाच नाही किंवा व्हिडिओ पण काढायला स्वतःचा वेळ भेटलाच नाही. मिस्टरांसोबत तर लांबच राहिलं. इथं आई पण आल्या होत्या, आई आबा दोघं पण आले होते. लिंबा गणेशमध्ये इथं होतं लग्न आणि इथं आता लग्न चालू होतं. आणि लग्न लावल्याच्या नंतर आम्ही घेतलं होतं जेवायला. जेवणामध्ये मस्त होतं, सगळे पदार्थ वगैरे एकदम छान होते. मला जेवण खूप जास्त आवडलं होतं. जेवण झालं, सगळ्या रिलेटिव्हलाही ती भेटलो. आणि माहीचं बघा इथं काय करायली होती, पूर्ण ग्राउंडवर ना तिनं फिरत होती. सगळा जी मोठं ग्राउंड होतं तर तिकडं सगळीकडं पळायला लागली होती. कोणाकडे जाणार तर झाली होती, सगळेजण तिला घ्यायला बघत होते पण तिनं कोणाकडेच जात नव्हती. तिला एकटीलाच खेळायचं होतं. कुणी घेतलं की रडायला लागली होती. तर हे झाल्याच्या नंतर मी गेले होते रुखवत बघायला नवरीचा. आणि आम्ही जी टाकी घेतली होती ना तर ती पण दिली. आणि असं झालं आमचं इथलं म्हणजे लग्न. आणि ह्या आहेत नवरदेवाच्या आई. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढच्या